नमस्कार मित्रांनो, काल मध्यरात्री ईडीने केजरीवालांच्या घरी धाड टाकली आणि केजरीवालांना 2 तास चौकशीनंतर अटक सुद्धा केली। आता या अटकेनंतर त्यांच्याकडे त्यांनी रिमांड मागितलाय आणि कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टातली याचिका खुद्द केजरीवालांनी सुद्धा आता माघारी घेतलेली आहे। याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये केजरीवाल हे जेलमध्ये राहणार हे ठरलंय। परंतु जर केजरीवाल जेलमध्ये राहिले तर दिल्लीत चालवणार कोण, तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एखाद्या मुख्यमंत्र्याला अटक झाल्यानंतर त्या राज्याचं प्रशासन आणि शासन चालतं कसं हे नेमकं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। असं याच्या आधी कुठे झालं होतं का आणि याच्यासाठी घटनेमध्ये कायद्यामध्ये तरतुदी काय याबद्दल आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। तर मित्रांनो, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा जर जेलमध्ये गेला तर जेलमधून सुद्धा त्याला राज्य चालवता येऊ शकतं, कारण मुख्यमंत्र्यांवरती जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांनी राजीनामा देणं हे कुठल्याही कायद्याच्या तरतुदीमध्ये नाहीये। याचाच अर्थ केजरीवालांनी राजीनामा देणं हे नैतिकतेवरती ठरतं। त्यांनी राजीनामा द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे, हा जो राजीनामा त्यांना मागितला जातोय किंवा त्यांना जे अटक केलंय हे कायद्याला धरून आहे का की फक्त केजरीवालांवरती राग धरून आहे, या सगळ्या गोष्टींचा जर ओहापोह केला तर सध्या सत्ता संघर्ष जो चालू आहे त्यामधूनच केजरीवालांना अटक झालंय हे तरी प्रथमदर्शी जनतेतल्या प्रत्येकाला कळतंय। आता अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांनी राजीनामा देणार नाही हे ठणकावून सांगितलंय। खरं तर केजरीवाल हे IITian आहे, UPSC परीक्षा क्रॅक केलेले व्यक्ती आहे, त्याच्यामुळे हा उच्च शिक्षित असून कायदा आणि याच्याबद्दल त्यांना भयंकर संज्ञान आहे आणि त्यामुळेच ते बीजेपीला जुमानत नाही। ज्या बीजेपीचं अख्ख्या भारतावर राज्य करण्याचं स्वप्न आहे, जी बीजेपी दिल्लीमधून अख्ख्या देशाचं सरकार चालवतोय, तीच दिल्ली या बीजेपीच्या ताब्यात नाही याचा सल कुठेतरी बीजेपीच्या मनामध्ये असू शकतो आणि त्यातूनच आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यामधला संघर्ष हा अख्ख्या देशामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यातूनच त्यांना अटक झालेली आहे। तर घटना किंवा कायदा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं कुठेही सांगत नाही आणि घटना आणि कायदा जेलमधून राज्य चालवावं की नाही चालवावं याबद्दलही काही सांगत नाही। त्यामुळे केजरीवाल जरी जेलमध्ये राहिले तरी दिल्लीला चालवणार केजरीवालच हे मात्र आता स्पष्ट आहे। आता या दोघांचा संघर्ष कोणत्या टोकाला जाऊन पोहोचतो हे अख्ख्या भारताला बघायचं आहेच, परंतु असेच व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।